राजा नसता तर परमिशन काढणं पडली असती। काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती थी। एक शिवाजी राजा नसता तर परमिशन काढणं पडली असती, पण एक लाल मायनं असा घडवला, वा 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 वा, आता ऐसे होणे नाही। मग जसं शिवाजी महाराजांनंतर दुसरा छत्रपती नाही, तसं कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानोबा इतका कोणी होऊ शकत नाही। ज्याला थोडं येते त्याला अज्ञ म्हणतात, ज्याला जास्त येते त्याला तज्ञ म्हणतात, ज्यानं एखाद्या विषयावर शोध लावला त्याला शास्त्रज्ञ म्हणतात। पण वयाच्या 16व्या वर्षी सर्व विषयातलं सर्व ज्याला समजत होतं त्याला सर्वज्ञ म्हणतात, पण तो एकच आहे ज्ञानोबा। वयाच्या 16व्या वर्षी ज्ञान ईश्वरी ज्ञानेश्वरी लिहिली। 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला समजत नाही, 70 वर्ष मेंदू। एखाद्या बिंडोकानं जर तुम्हाला विचारलं, काही बिंडोक विचारता महाराज लोकांनी, ज्ञानेश्वरी मध्ये असं काय आहे, त्याचं उत्तर एकच आहे, ज्ञानेश्वरी मध्ये तू सांग काय नाही। प्रत्येक गोष्टी ज्ञान हे पूर्णांक आहे।
मास्तर एवढे होती ना, आपले पोरं घरीच शिकवा. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर माजर, डी फॉर कुत्र, चालते. ज्ञानच तितकी झाली महाराज. पूर्वीच्या काळात 10वी पास 12वी पास टॉपची पदवी होती. बरेच लोक म्हणतात मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे. गड्या नाताने सांगतात मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे. म्हणजे तलाठ्याची नोटीस आली पण आमचा बुडा म्हणे जाऊ नको. मी आज तलाठी झालो असतो पण परिस्थिती गरिबीची होती, शेती सांभाळणारं कोणी नव्हतं, भाऊ लहान लहान होते म्हणून मी गेलो नाही. नाही तर मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे, आज मी तलाठी असतो. म्हणजे जुन्या काळातला मॅट्रिक पास टॉपची पदवी होती, तलाठी ग्रामसेवक होत होते. आताच्या काळातला 12वी पास बकरे घेऊन जाते, मोबाईल उचकते बाबू खाली. मग 10वी 12वी लिहायला राहिला काय? म्हणजे पदव्या झाल्या जास्त, नोकऱ्या झाल्या कमी. हा, पदवी कोणती घ्या पुरीच आहे. एखादे डॉक्टर झाले, डॉक्टर पुरे तज्ञ आहे काय? कोणताही एक विषय. माणसाला डॉक्टर म्हशीला चालत नाही, म्हशीला डॉक्टर कुत्र्याला चालत नाही, कुत्र्याला डॉक्टर कांदा घशाला चालत नाही, कांदा घशाला थंडी तापायला नाही, कोरोना डॉक्टर जिगतच नाही. लाटा आल्या बी गेले. एखादे मास्तर झाले, पुरे तज्ञ आहे काय? कोणताही एक विषय. गणिताचं येते त्याला हिंदीचं येत नाही, हिंदीचं येते त्याला इंग्रजीचं येत नाही, इंग्रजीचं येते त्याला इतिहासाचं येत नाही, इतिहासाचं येते त्याला भूगोलाचं येत नाही. पण ज्याला कशाचं येत नाही तो शाळा काढल्याशिवाय येत नाही. मग त्याला ते येते. काहीले वाजवता येते, म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते, वाजवता येत नाही. ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते. काहीले वाजवता येते, म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते, वाजवता येत नाही. ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते, ज्याला कीर्तन येते त्याला दोन्ही येत नाही, ज्याला तिन्ही बी येत नाही त्याला इना घेऊन उभं राहता येते. सोपी आहे कधी एवढं ओझं घेऊन उभं राहिलं. पण ज्याला याच्यापैकी काही येत नाही तो एवढ्याने नाव ठेवल्याशिवाय येत नाही, त्याला ते येते. त्या महाराजांना रात्री काहीतरी म्हटलं बुवा. काय म्हटलं? मी शुद्धीत नव्हतो पण म्हटलो. हा पेल होता पण म्हटलं. मग तू तर शुद्धीत नव्हता, महाराजनं म्हटलं हे तुले कसं माहित? लोक म्हणत. मग हे लोक कोण आहे? बऱ्याचदा होते ते ऍक्सिडेंट झाला. एक म्हणे कसा काय झाला, दुसरा म्हणे ड्रायव्हर फेल होता. याला विचारलं तू कुठे होता? मी घरीच होतो. हा घरी होता, हा घरी होता, ड्रायव्हर फेल होता. मग तू तर घरी होता, ड्रायव्हर फेल होता, हे तुझे कसं माहिती? लोक म्हणत. म्हणजे ज्या वाक्य समोरचा माणूस म्हणते लोक म्हणत, लोक म्हणतच नाही, याले म्हणणं आहे पण पलटी खाऊ. तशाची संख्या झाली जास्त. म्हणजे ज्ञानी झाले कमी, पदव्या झाल्या जास्त. तुम्ही 25 टाळकरी एकत्र येऊ द्या, एक दारू पिणारा बोलू देत नाही. तो म्हणजे टाळकरी काय लायकीचे आहे भाऊन पाहायला. तुमच्यात धमक अशी अर्धा पिऊन दाखवा. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली आणि गाथाही गेला, 40 रुपयात तो आमचा बाप झाला. तशाची संख्या झाली जास्त. एका डॉक्टरच्या दवाखान्यापुढे बोर्ड होतं 24 तास सेवा. म्हणजे कधी पेशंट आजारी पडवा मला आवाज द्या. एक रात्री 1:30 वाजता झोपेतून उठला अचलपूरमध्ये, दारू उतरल्या, घरी जायला साधन नाही, गाव लय दूर. आता काय करा? त्याने ते बोर्ड दिसलं 24 तास सेवा डॉक्टरच्या दवाखान्यापुढे. गेलं दवाखान्याच्या दरवाजावर, बेल वाजली, डॉक्टर उठले म्हणजे जय हरी. जय हरी. काय झालं? पेशंट इज व्हेरी सिरियस. म्हणजे पेशंट खूप आजारी आहे म्हणे, लवकर चला. डॉक्टर साहेबांनी घड्याळकडे पाहिलं म्हणे काय आता तर 2 वाजले म्हणे, म्हणूनच आलो. डॉक्टर साहेबांनी वाटलं रातचा टाइम आहे, 100-150 शिल्लक निघतील. हातेनं मोटरसायकल काढली, याच्यावर बॅग दिली, याले मागे बसवलं, 2 जण बसले मोटरसायकलवर, आले बरोबर गावाच्या चौकात. थांबा म्हणे साहेब, काय इथंच घर आहे, त्याचं लगेच बोलावून आणतो. 4 वाजता गेला पेशंट आलेले, 6 वाजले तरी डॉक्टर चौकात आलंच नाही. घरी गेला आणि झपून राहिला. शेवटी डॉक्टर घरी गेला आणि बोर्ड बदलवलं, सायंकाळी बंद राहील. आणि 24 तास सेवा म्हणजे नुसतं पेशंट नेऊन सोडता काय? उतरली की सोडला, उतरली की सोडला. आणि तशाची संख्या झाली जास्त. म्हणजे पदव्या झाल्या कमी, पदव्या झाल्या जास्त, ज्ञानी झाले कमी. मग शाळा इतक्या झाल्या, शाळा येड्या बाबू सारख्या शाळा झाल्या. पोरं कमी पडली इतक्या शाळा झाल्या. कोणी 2 खोल्या उभ्या करायच्या. हायस्कूल लोकांना पोरं आणा कुठून? गुरुजी गावात इंचा रजिस्टर पेन घेऊन पोरं सापडो. हा कोणाचा आहे? आमचाच आहे. मग आमच्याकडे टाका. हे म्हणता आमच्या शाळेत टाका, तो म्हणते आमच्या शाळेत टाका. आता आम्हाला एकच आहे, कुठे टाका? मग लेकरू अर्जंट द्यायची गोष्ट नाही, ती ऑटो उभी कर, मी पोरगा आणतो.
ज्या वक्ती 5-5, 6-6 पोरं होती म्हाताऱ्या माणसाले काय येईन शाळा काढल्या नाही. पोरं शेतीत जाऊ जाऊ डाबडुबली खिव चिंचा पोरं खाऊ खाऊ मेले. आणि आता पोरं कमी नाही पडले ते येईल उतारा. बरं लोकांना पोरं आणा कुठून? ज्याले बायको आहे त्याला सरकार तिसरा होऊ देत नाही. समजो हमारे दो. ज्याले बायको आहे त्याला सरकार तिसरं होऊ देत नाही. आणि जे बिचारे बायका करायच्या मार्गावर आहे त्याला कोणी बायको देत नाही. पोरं येतील कुठून? आणि वरून आपण बोंबलतो लोकसंख्या वाढली. आपली वाढली काय? आपली वाढली. आपल्या घरात 4 माणसं आहेत. किती याची? 4. मुलगा मुलगी पती पत्नी किती झाले? 4. आता मुलीचं लग्न झालं, मुलगी निघून गेली, किती राहिले? 3. मुलगी गेली सून आली 4. सून आली सासू मेली. सून आल्यावर सासू कशाला राहील? सून आली सासू मेली, किती झाले? 3. सासू मेली नातू झाला 4. 5 नाही होत तो कुठं गेला? लोकसंख्या आपली वाढली आहे. रस्त्याच्या बाजूने भिकारी झोपता पाय ठोकून, शहरी भागात पाहतो रस्त्याच्या बाजूने भिकारी झोपता पाय ठोकून, त्याला 11 लेकर आहे. किती? 11. जैतन आपल्या धुऱ्यांचं, भाकरी आपल्या घरच्या. पळम आपला शोधून गेला गावातला. कमी जास्त बोलसान आपल्याला हाणायला घ्या. 11 लेकर रोडच्या बाजूला राहतात, तिथं झोपतात, तिथं त्याचा संसार आहे. हाय का त्याला फॅन? हाय का त्याला एसी? हाय का त्याच्या अंगावर आथरून? हाय का त्याला पांघरून? हाय का त्याला चांगले कपडे? हाय का त्याला स्वेटर? हाय का त्याला मोफलं? हाय का त्याला गादी? हाय पायात चप्पल त्याच्या? हाय त्याच्या अंगाला नवे कपडे? हाय त्याला पोटभर भाकर? हाय त्याच्या डोक्याला तेल? हाय त्याला फॅरेन लावली? पण कसे झोपतात? वा 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 वा. कुत्र्याची मारामारी आचरूनावर येऊन पडली तरी उठत नाही. आणि लखपतीच्या बंगल्यात नुसती माझर कुदू द्या, म्याव उठला उघडा भम भोपळा. थंडासात बॅटरी चमकवून, बाथरूम मध्ये चमकवून, त्याची सावली पाहून मागे सरकला. 4थ्या मजल्याहून 3वर पडला. म्हशी दोर तोडून पळत निघले आणि बैल घायबरले चोर आली की काय? म्हणजे पदव्या झाल्या जास्त, नोकऱ्या झाल्या कमी. जसं आपल्यावर प्रेम करणारे अनेक झालीशी, पण आपली आई एवढी झाली काय? कोणी आईनं मुलावर जेवढं प्रेम केलं तेवढं कोणीच करू शकत नाही. मला आपल्या बऱ्याच लोकांच्या जीवनातले प्रसंग आहे. डॉक्टर घाई घाई येतात, इकडे या पाटील, पाटील इकडे या. काय झालं डॉक्टर साहेब? 2 पैकी 1 करू शकतो. एक तर बाळाचा जीव वाचवू शकतो, नाही तर बाळाच्या आईचा वाचवू शकतो. बाळाला जिवंत राहायचं असेल तर बाळाच्या आईचा जीव जाते, आणि बाळाच्या आईला जिवंत राहायचं असेल तर बाळ मरते. सांगा काय करू? बापाच्या तोंडातले शब्द आहे, डॉक्टर साहेब बाळ मरू द्या, मेलं तर आमची पत्नी जगवा. त्याच वक्ती डॉक्टर आतमध्ये जातात, त्या ताईला विचारतात, ताई मोठं धर्म संकट आहे, कुठून डॉक्टर झालो, माझं मलाही कळत नाही. 2 पैकी 1 करू शकतो. एक तर बाळाचा जीव वाचवू शकतो, नाही तर तुमचा वाचवू शकतो. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे होतात, आणि बाळ जिवंत ठेवायचं असेल तर तुमचा जीव जाते. सांगा काय करू? मायेच्या तोंडातले शब्द आहे. खरं सांगू डॉक्टर साहेब? अहो लवकर बोला ताई, वेळ कमी आहे. डॉक्टर साहेब खरं सांगू? अहो लवकर बोला. डॉक्टर साहेब माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, माझा प्राण गेला तरी चालीन, पण माझ्या कुळाचा दीपक जगवा. याले माय म्हणतात. आईने मम्मी म्हणणाऱ्या बिनडोकायला काय आईची किंमत समजणार आहे? मम्मी हे ऑस्ट्रेलियन जातीच्या कुत्रीचं नाव आहे. पण आम्हाला मेंदू नसल्यामुळे ते आम्ही कोणाला शिकलं? आमच्या जन्मदाते आहे. किंवा इराण इराक मध्ये अमेरिकेमध्ये जर माणूस मेला तर अशी पेटी बनवली जाते, त्यात चंदन पावडर टाकली जाते, त्यात मीठ टाकलं जाते, त्यात तो मेलेला माणूस ठेवला जाते, आणि ते जे मेलेल्या माणसाची पेटी तयार होते त्याला नाव देता मम्मी. आपल्याला जन्म देणारी मायमधील पुतळा आहे काय? बापाला काय म्हणतात? पिंटू. पप्पा. पप्पा कोणाला म्हणता माहित आहे का तुम्हाला? ते मराठवाड्यात थोडं पुढे जा तुम्ही, ते लोक कोंबडे दाणे टाकतात. आपला बाप लाल तुझ्याचा कोंबडा आहे काय? धर्म संस्कृती काही आहे की नाही ठिकाणावर? अरे माय आणि बाप अंत करणारे पाजर फोडणारे शब्द आहे. भिकारी जर दारात आला तर तो एकच शब्द म्हणते, वाळा माय. दुर्गीत भाकर नसू द्या, मुठभर तांदूळ भेटतील, भिकाऱ्याला 1 रुपयाचं नाणं भेटेल, नाही तर एका ज्वारीच्या भाकरचं पीठ भेटेल. पण भिकाऱ्याची धुळी दारातून खाली जात नाही. हे ताकद जर कोणी शब्दात असेल तर ती माय या शब्दात. अरे प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरांना आईचं काळीच काढलं.
सुद्धा घेतला, आपल्या मायेच्या पोटात खोपसला, चाकूवर काळीच घेतलं, रस्त्यानं धावत सुटला. अरे धावता धावता ठोकर लागून खाली पडला. तर आईचं काळीच म्हणत होतं, बाळा तुला लागलं नाही ना. जगातला एक देव असा आहे ज्यानं स्वतःचं दूध आपल्या भक्ताला पाजलं, त्या देवाचं नाव माय आहे. ज्यानं आईच्या पायाला हात लावला त्याला हात लावीन तिथं सोनं आहे. ज्यानं बापाच्या पायाला हात लावला त्याला हात लावीन तिथं सोनं आहे. ज्यानं माय बापाच्या पायाला हात लावला त्याला सकळ तीर्थ एकाच ठिकाणी घडले. हे ताकद माय बापाच्या पायात आहे. आणि आज सगळ्यात जास्त अडचण, सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात कोणाची झाली तर आमच्या मायबापाची. ज्या मायबापाच्या भरोशावर आम्ही शिकलो, लहानाचे मोठे झालो, आम्ही मोठमोठाले बंगले बांधले, आम्ही सर्व्हिसला लागलो, उपाशी राहून आमच्या बापानं आमच्यासाठी बंगला बांधून ठेवला, एक एक रुपया आमच्या बापानं जोडून ठेवला आमच्यासाठी. आज त्या बंगल्यामध्ये जर आम्हाला आमच्या बापाची अडचण होत असेल तर बंगला दिवसा पेटला तरी लोकांना पाणी फेकू नये, उलट पेट्रोल फेका. अरे आई ती आई आहे, बाप तो बाप आहे. किती धन दौलत संपत्ती असू द्या, पण माय बाप जर सुखी नाही काही अर्थ नाही. मला कितीतरी कवी कर्षकांनी शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. चाहे लाख कमाई धन दौलत, माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार ये सारी कमाई है. लाख नहीं खाक है सब, इस बात को मत भूलना. उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. कितीतरी कवी कर्षकांनी शास्त्रकारांनी वर्णन केलं. काळ्यामुळ्या याचा याला माय जाय राणी, अरे पायात नशे वाहन तिच्या चाले रानो राणी. अरे काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होता जवाताना, दुष्काळात मायच्या माझ्या आटला होता पाना. पण उपाशी नाही ठेवलं तिनं, पीठ घेतलं, पिठामंदी पाणी टाके अन मले पाजत जाय, तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. बाप माझा रोज लावी मायच्या माग टुमन, अग बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम. शिकून सान उठ मोठा महाराज होणार हाय, तवा मले महाराज नदी दिसते माझी माय. आई ती आई आहे, बाप तो बाप आहे. आई मायेचा सागर आहे. कोण आहे? काही काही बिन डोकायनं माय बापू हुसकून दिले, सासू सासरे बोकांडी बसवले.
जर कोणाची येल असतील तर कीर्तन होईन तदलोक राहू द्या भाऊ. कीर्तन झाल्यावर पोत्यात घालून दांडक्यानं हाणून फुलवून फेका, घराच्या बाहेर काढून द्यायचं आणि बाकीचे आणून बसवायचे. कोण्या देवाने सांगतं तू एवढा दानशूर आहे, एवढा विद्वान आहे, एवढा कर्ण आहे, एवढा राजे हरिचंद आहे. पहिले आईबाप सांभाळ आणि मग सासू सासरे सांभाळ. एवढं दिनकी खावल्या जाणार नाही. सासू सासरे मी मायबापासारखेच आहे, पण मायबाप वृद्धाश्रमात नेऊन ठेवायचे, पण सासरा काही काही दोन भावायच्या मारामाऱ्या होतात. मारामाऱ्या दोघं भावायच्या आणि हिसा वाटणीले सासरा बोलावतात. पण डोकेबाज भांडण कोणाचं? दोघं भावायचं. हिसा वाटलेले कोण? सासरा. म्हणजे गावातले प्रतिष्ठित नागरिक असतात या बाबासारखे. ते म्हणतात काय भाऊ तुझं काय म्हणणं आहे? हा म्हणते तुम्ही बोलू नका. मामा कशासाठी आले? मामा तुम्ही बोलू नका म्हणते. मामा म्हणतील तसं होईल. मामा म्हणतील तसं होईल. आता मामाच मामीनं 3दा हाणला मामा काय सांगेल? एकाच बापाची इस्टेट आहे, एकाच बापाचे भांडे आहे. एखाद्याला एखादा गिलास कमी, नाही तर एखादं ताट जास्त जाईल. सासऱ्याने हिसावाटी करायची, नाकून वाटून घ्यायची आणि इस्टेट आपल्या बापाची लोकांना फटू काढायची. कोण्या देवाने सांगलं? 1.5 दिवसात सून आली, 1.5 दिवसात, आणि म्हणते काय होतं या घरात? पण जापासून मा पाय लागला तापासून खरी प्रगती. डोकेबाज काय होतं? पण जापासून मी आले आणि मा पाय लागला तापासून खरी प्रगती सुरू झाली. मग तुझ्या पायात जर एवढी ताकद होती तर तुझ्या बापाची लाईन कशी काय कट झाली? आमच्या बापाने डोक्यावर दगड वाहून संसार केला. आमच्या मायने लुगड्याच्या पदराखाली झाकून लेकरं लहानाचे मोठे केले. मुला मुलींचे लग्न करून दाखवले. लेकरं सर्व्हिसवर लावले. उपाशी पोटी राहून तुमच्यासाठी इस्टेटी घेऊन ठेवल्या. गुंठ्याले हात न लावता. याचं तुम्ही ना त्याले म्हातारपणात काय दिलं? झोपल्या का? शेवटी म्हातारा मंदिरात मेलं. कुठं? मंदिरात. आणि मग त्याची सुनबाई रडू रडू सांगे शेवटच्या दिवशी, शेवटी आमच्या मामाजीले मोक्षच भेटला. मोक्ष कारण मामाजी काही सांगू शकत नाही ना. हनुमान काही कोणाशी. अरे आई ती आई आहे, बाप तो बाप आहे. जसं श्रीमंत अनेक झालेशील आपल्या गावात किंवा कुठेही होऊ दे श्रीमंत, किती लखपती असू द्या कोणी. रावणा एवढे आहे काय कोणी? रावण किती श्रीमंत? कोटी घरं काश्याची, कोटी घरं तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची. आपल्याकडे 2च अंगठ्यात आपण पंक्तीत करतो, भात घे, भाजी या, रोजगा घे, कांदा. एक सासऱ्याने दिलं, एक सापडे. काही काही असतील ते सवय. एक असाच बाजारात गेला, त्याच्या पोटात 2 सोन्याचे अंगठ्या एका बाईचा उभा राहिला. म्हणजे वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे, वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे. त्या बाईने समजलं याले कोणता रोग झाला. त्या बाईच्या पायात एवढे सोन्याचे कळे होते पायात. त्या बाईनं अशी साडी केली, म्हणजे वांगे 10 रुपये, टमाटे 15 रुपये, कांदा 100 आणि लसूण 500. जे पयाला तर अजून बाजारात दिसला नाही. अरे तुझ्या हातात होते पण तिच्या पायात होते. हे भाजीपाल्यावाले म्हणजे का साधे समजले का ते? शेतकरी म्हणजे साधे आहे काय? हे उगाच महाराज मालाले भाव नाही, निसर्ग साथ देत नाही, सरकारले मेंदू नाही. म्हणून सांगा तुम्ही, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी 4 व्हीलर उभी राहायची. 4 व्हीलर, पांढऱ्या कलरची स्कॉर्पिओन, काळ्या कलरचे काच, कुकडी पिठा. पण निसर्ग साथ देत नाही तर नाही, सरकारने मेंदू नाही. जुनी तेच आहे, नवी तेच आहे, एकामेकात घुसले तेही तेच आहे. त्याचीच घुसाघुशी ठरली नाही तर आपल्याला कुठून बाहेर नाही. फक्त ज्यानं उठलं त्यानं शेतकरी हाती घ्यायचा. भविष्यात शेतकरी सुखी करू, आज नाही. भविष्य काही येत नाही, शेतकरी काही बिचारा सुखी होत नाही. बरं त्याला नाव बी काय खास दिलं सरकारनं, राजा. कुठून शोध लावला काय माहिती? राजा. अर्धाला बिळेवरते राजा. ज्याच्या घरी 4 खाली मकान त्याला पिवळं कार्ड, आपला मेला अर्ध्या एकरावर राजा. ज्याचं पुरात वाहून गेलं त्याला पैसे दे, ज्याचं वाहून नाही गेलं त्यानं कधी घेतले कधी पेला कोणालाच माहित नाही. आपला राजा. आणि खऱ्याले न्याय नाही.
या देशातच तसं आहे. मला खऱ्याला न्याय नाही. तुम्ही वारकरी महिन्यापासून जाता पंढरपूरला, ज्ञानबुवा तुकाराम, ज्ञानबुवा तुकाराम, ज्ञानबुवा तुकाराम, त्याच्याकडे कोणी पाहत नाही बिचारे. मंत्री शेवटच्या दिवशी मोठ्या गाडीत येते, खाली उतरते, डायरेक्ट पांडुरंगाचे लाईन मध्ये लागायचं, डायरेक्ट पांडुरंगाचे लगेच पूजा सुरू, टीव्हीवर लाईव्ह. नुसतं गळ्यात टाळ घेते, 2 मिनिटं दिंडीमध्ये टिका गिका, टोपी गिपी, गळ्यात टाळ, लगेच दुसऱ्या दिवशी टीव्ही वाले, काल ते भजनात रंगले, उकडे रंगले, काल ते भजनात रंगले. आता ते पहिलेच रंगले होते, भजून अजून रंगवले. मग खरेल न्याय आहे काय? एखाद्याचा वाढदिवस असू द्या, 2 डझन केळं घेतात. किती? 2 डझन. एक केळं भिकाऱ्याच्या हाती द्यायचं, लगेच फटू, दुसऱ्या दिवशी पेपरले, बुलंद फळ वाटप. भिकाऱ्याला किती दिलं? एक. पण फळ वाटप कशी झाली? बुलंद फळ वाटप. 23 कार्यकर्त्याने खाल्ले, 15 बकऱ्याने नेले घरी, पण 4 दिवस बातमी चालली पेपर. एकच शाल भिकाऱ्याच्या अंगाला टाकली, फक्त एक. जाहीर कापड वाटपचा कार्यक्रम पार पडला. म्हणजे 15 दिवस चालला की काय? उपस्थित 50-60 खाली नावं, अमुक अमुक, ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फटू, अर्धाले मुंडके खाली. जाहीर कापड वाटप, एकच शाल भिकाऱ्याच्या अंगाला टाकली, भिकारी झपल्यावर एकाने घरी घेऊन गेला. पण 4 दिवस पेपरले चाललं. राष्ट्रगीत पाटणी झेंड्याचं उभं केलं, भारत माता की. गुरुजीनं सावधान म्हटलं तर यानं अशी दंगडी केली. मग झेंडा खाली घ्यायला याले उलटा अटकवा. कोणाने असं सांगलं? ते झेंडा वंदन कोण करा. एखादा रिटायर होईल जवान जर आपल्या गावामध्ये असेल, 35-40 वर्ष आपली जवानी ज्यानं भारत मातेच्या पदरात अर्पण केली त्याचं नाव जवान. 35 वर्ष आपली जवानी ज्यानं भारत मातेच्या पदरात अर्पण केली त्याचं नाव जवान. आणि असा एखादा जवान सीमेवरून सेवानिवृत्त होऊन सेवा करून आपल्या गावामध्ये रिटायर होऊन येईल असेल, त्या जवानाच्या हातून झेंडा वंदन झाली पाहिजे. म्हणजे झेंड्याले फडकताना तेवढाच अभिमान आणि फडकवणाऱ्याले बी तेवढाच स्वाभिमान. पण नियम उलटे, ज्यानं देश तुटून खाल्ला त्याच्या हातून झेंडा फडकवतो आणि वरून ते 2 शब्द बोलतील, मग ते आता माहित जाईल. इंग्रज आहे ना खूप लुटलं, पोरं म्हणत लुटू दे पण तुया इतकं नाही, तुला आमच्या गोळ्या बिस्किट आहे सही आणलं. मग खरेले न्याय आहे काय? मग खरा दुखी जर कोण असेल बिचारा तर शेतकरी. बाकीच्या मग ऊत आला पैशाचा आमच्या सहित, पण खरा दुखी कोण आहे? शेतकरी. म्हणून पांडुरंगाले एकच सांगा महादेवाले, देवा शेतकरी राजा सुखी होऊ दे, शेतकऱ्याच्या दारातली गाय वाचू दे, आणि वारकऱ्याचा भगवा झेंडा चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहू दे. एवढंच नाही देवा, बाकी सगळं आहे जगात, पण भगवा झेंडा फडकत राहू दे वारकऱ्याचा, गाय वाचू दे आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे. एवढंच दे, बाकी सगळं आहे मग जगात. मग हे तर रावणाची संपत्ती झाली. कोटी घर काशाचे, कोटी घर तांब्याचे, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. त्याचं कुटुंब 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू, 4,30,000 माणसं एकट्याच्या घरात. किती? 4,30,000. म्हणजे त्याला साखर किती भेटली शिन कंटोरा, किती लाडू खाईन, किती चहा खाईन. आणि रावण म्हणजे साधन होता महाराज. आणि आपल्या लोकांनी फुकट त्याला बदनाम करून टाकला पोथ्या वाचू वाचू. रावणान सीता नेली, पेटवा त्याने, रावणान त्याने निऊ दे तू ठिकाणार नाही. त्यानं सीता नेली पण तुला दिव्यावर बिडी चटवली, त्याचं काय? रावणानं सीता नेली हे कोणाला सांगू नका, पण त्यानं आईसाठी महादेवाचं शिवलिंग आणलं, सांगल्याशिवाय जाऊ नका. भक्त होता तो महादेवाचा. आणि भक्ती साधी होती काय? 7 कोटी घर सोन्याचे असल्यावर महादेवाचं भजन करणारा पहिला भक्त रावण. किती कोटी? 7 कोटी घर सोन्याचे असल्यावर महादेवाचं भजन करणारा पहिला भक्त रावण होता. 7 कोटी घर, स्वतः लंकेचा राजा, तरी भजन करीत. आपल्या नुसतं गयात आमदारानं हात टाकला तर लोक 3 दिवस कोणाशी बोलत नाही. अरे तू काय पागल आहे की काय, खरकला की काय? पण तो 7 कोटी सोन्याचे असून भजन करीत. आणि भजन बी साधन होतं. एका दिवशी पूजा करायला बसला, 21,000 कमळाचे फुलं रोज पूजेत ठेवे. एका दिवशी 1 फुल कमी पडलं, मुंडकं कापलं रावणानं पूजेत ठेवलं.
शिरकमळ म्हणून मुंडकं कापलं आणि ठेवलं महादेवाजवळ, पण पूजेतून उठला नाही. एवढी भक्ती होती त्याची. आपली भक्ती आहे का अशी? हाय आपली. आपला बुडा देव हाणत होता, कुत्रा आलं, यानं देव फेकून हाणला. देव म्हणे हाणू नको भोकून, फेकून नको हाणू. आपली भक्तीच उलटी आहे महाराज. नुसतं नारळ कधी फोडून असलं हनुमंताला नारळ 4 पोरं सोबत. पोरकीच्या पिशवीत गिल्लास कशाले? पाणी प्यायला. रट्टा मारला लगेच, बाबा इकडे टाक, इकडे टाक. पाणी आलं, एक म्हणते पिऊन घे, त्याची बहीण म्हणते नाही नाही डोक्याला लाव, खाऊन केस वाढतात. कुठून शास्त्र तयार झाली काय? ठेव देवाले. ठेवले रे. किती खांडे ठेवले? 2. बाबा 9 ठेवता. 9 ठेव. 9 खांडे ठेवते. ठेवले. हा, दर्शन घे. घेतलं. मग एक काम करा आता, काय आपूस होय भगत. म्हणजे नारळ उचललं घरी घे पा भगत. उचलून बी आणलं. गावात काय बोंबलला, देवाले काय फोडलं? नारळ. देवाले काय ठेवलं? शेंडीन कटोऱ्या. म्हणजे ते तिकडे राहू दिलं, चांगला माल घरी घेऊन गेला. बरं, हे तर लहान लेकरायचं झालं. महिला मंडळ बी पहा तुम्ही. आता सण येईल, होळी, शिमगा. सणाच्या दिवशी आपल्याला पोयपाटाच्या खाली पूर्णाची पोयपाट नाही म्हणते तरी लाटणं सुरू. देवाला एवढीशी कोपराची कणिक खळून एवढूस पुरण आणि एवढीशी चाणकी की काय म्हणतात दिली आमच्याकडे. एवढीशी गॅस बंद करायचा आणि इजेल तव्यावर तिने शेकायची. म्हणजे देवानं पोळीच पाहिली नाही. 2-3 आलूच्या फोडी, उशीक भाजी, 2-3 भाताची शीत, उशीक खीर. भजे तर खूपच डेंजर. एकच भज त्याने सोबती उसागवळा चालला नैवेद्य होईल. ते निवत घेऊन जाणारी पोरगी भजे वडे मधात दाखते. नुसती पोळी होईल आणि होईल होईल पूर्णाची. म्हणजे आपण जे भक्ती करतोय कोणच मापात बसत नाही मला. पण रावण कसा होता काय? रावणाने शिवतांडव स्तोत्र लिहिलंय. आज मी महादेवासमोर म्हणा वाणीत तप तयार होते, कोणतं संकट येत नाही. जे बोलसान ते खरं होते, एवढी ताकद आहे. रावण संहिता म्हणतात ते आहे ना ते. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले गले वलंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनाद वट्टमर वयं चकार चंड तांडवं तनोत्तुन शिव शिवम. जटा खटाक संभ्रम भ्रमण निलिंप निर्झरी विलोलवी चिवंदरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणं मम धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्तु दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धारिणी निरुद्ध दुग्धरापदी विचित दिगंबरे मनो विनोद मेनु वस्तुनी. ओम नमः शिवाय. आज मी म्हणा श्रावण महिना लागला त्यापासून पुढे 40 दिवस म्हणा आणि 41व्या दिवशी 108 होमामध्ये त्याच्या आहुत्या द्या. तोंडातून जो शब्द काढसान तो खरा होतो. रोज एक टाइम जेवण करा, जमिनीवर झोपा. 40 दिवस रोज 108 वेळा असं 40 दिवस म्हणा आणि शेवटच्या दिवशी 108 होमामध्ये याच्या आहुत्या द्या. वाचा सिद्धी होती, एवढी ताकद आहे. बऱ्याच लोकांना वाचा सिद्धी करून घेतली. रावण संहिता म्हणतात त्यांनी. शिवतांडव स्तोत्र रावणानं लिहिलंय. मग जसा रावणासारखा श्रीमंत नाही महाराज, प्रेम करणारे अनेक झाले, पण आईसारखा जसा मायेचा सागर नाही तसं जगामध्ये लोक ज्ञानी अनेक झाले, पण ज्ञानोबा सारखा कशाचा सागर नाही.
दुसरा मायेचा सागर नाही. रावणासारखा जसा श्रीमंत नाही तसं जगात कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, पण ज्ञानोबा सारखा दुसरा कोणी ज्ञानाचा सागर नाही. वयाच्या 16व्या वर्षी घड्याळचा शोध ज्ञानेश्वरी. रूप जेते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानेश्वरी. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरी. लाईट कशी तयार होते ज्ञानेश्वरी. इंजनचा शोध ज्ञानेश्वरी. हे तर जाऊ द्या, सोनं कसं तयार करावं हा शोध ज्ञानेश्वरी. पण नाथ बाबांनी त्या ओव्या गुपित ठेवल्या, नाही तर लोकांना ज्ञानेश्वरी सोनं तयार करायला निधी असते. हे शोध
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. संत महात्म्यांना तुकोबाराय माय बापाची उपमा देतात. माय बापाची उपमा का देतात? कारण माय बापाच्या उपमेपेक्षा दुसरी मोठी उपमा जगात कोणती नव्हती. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीर अंगावरची चांबडी काढून जरी माय बापाने जोडे शिवले तरी त्याचे उपकार फिटत नाही. एवढे उपकार आमच्या मायबापाचे आमच्यावर आहे. म्हणून उपमा संतांना मायबापाची. पण पुढे जाऊन सांगता काय मी पतित कीर्ती वाढू, म्हणजे मायबापापेक्षाही संतांचे उपकार आपल्यावर आहे. पण तुकोबाराय म्हणता हे उपकार किती आहे हे मी मुखानं वर्णन करू शकत नाही. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. किती वर्णन केलं तरी मुखानं ते अपुरच आहे. तसं कायमी पतित कीर्ती वाणू किती वर्णन केलं संतांचं तरी तुकोबाराय म्हणतात ते मुखानं अपुरच आहे. मग तुम्ही म्हणता मायबापापेक्षाही संतांचे उपकार आपल्यावर आहे काय? महाराज म्हणता हो. मग आईपेक्षा संतांचे उपकार जास्त कसे आहे? ऐका. 4 लेकरं जर उन्हामध्ये खेळत असली तेवढ्या एखाद्या लेकरा आई येते म्हणजे बाळू घरात चाल, वरून ऊन तपते, तू आजारी पडशील. तो मुलगा ऐकत नाही. 4 वेळा ती माय समजून सांगते तरी ऐकत नाही. 5व्यानं ते माय तिथे जाते त्याला एक तळाखा मारते, म्हणते घरात होय. तो पोरगा म्हणते आई हे पोरं कसे खेळता, मले बी खेळू दे. त्याची माय म्हणते तेले मरू दे उन्हा, तू घरात होय. म्हणजे ते मेले तर चालता, तू जिवंत राहिला. पण जे पोटाशी धरते तिचं नाव माऊली. आता आळंदीला जाताना काय नेता महाराज लेकर सोबत, पण माऊली कशाची कमी पडू देत नाही. ही ताकद जर कोणात असेल ते ही संत महात्म्यांमध्ये. बरेच लेकर गावात अशी असतात की त्याला गावात कोणी चांगलं म्हणत नाही, घरात कोणी चांगलं म्हणत नाही. सर्व गावातले म्हातारे माणसं त्याला नावं ठेवतात. रोज घरी भांडण, रोज संध्याकाळ झाली की त्याच्या घरी भांडण. त्याची आई निवड कंटाळून जाते महाराज. एखाद्या वेळेस आमचे महाराज लोक त्याच्या घरी चहा पाणी घ्यासाठी गेले की त्याची आई म्हणते महाराज काय ताई या वर्षी आमच्या पिंटूचा 10वा वर्ग आहे. हा पास झाला तर ठीक, नाही तर याले तुमच्या सोबत आळंदीला घेऊन जा. म्हणजे जो इकडे चालत नाही तो कुकडे न्या, आळंदीला घेऊन जा. महाराज म्हणतात ठीक आहे. खरंच दुर्दैवानं तो 10वा वर्ग नपास होते. महाराज त्याला आळंदीला घेऊन जातात. माऊली म्हणता येऊ द्या. त्याला घरात कोणी चांगलं म्हणत नव्हतं, गावात कोणी चांगलं म्हणत नव्हतं ना, येऊ द्या त्याला माझ्याकडे. एकदा माऊलीनं त्याला जवळ घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एकदा तो मृदंगाचार्य गायक कीर्तनकार कथाकार झाला. आणि एकदा तो गावात आला आणि त्यानं विना घेतला आणि या आसनावर उभा राहिला की जे गावातले म्हातारे त्याला नावं ठेवत ते त्याच्या पायावर डोकं ठेवतात. हे ताकद संतांमध्ये. ज्याला घरात कोणी चांगलं म्हणत नव्हतं, गावात कोणी चांगलं म्हणत नव्हतं, लोक म्हणत होते तू सुधरू शकत नाही, पण आज त्यानं गाव सुधरवलं. तो महाराष्ट्रभर समाज प्रबोधन करत फिरते. हे कृपा जर त्याच्यावर कोणाची असेल ते संत महात्म्यांची आहे. म्हणून अनाथाला पोटाशी धरणारी माऊली आहे. ज्ञानेश्वर महाराजांना किती मुलं होती? किती मुलं होती ज्ञानेश्वर महाराजांना? 4 होती. किती? 4. कारण माऊली तिलाच म्हणतात जिला मुलं आहे. 4 मुलं होती. पहिला मुलगा वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. दुसरा मुलगा ज्ञानराज माझी योग्याची माऊली. तिसरा मुलगा साधकाचा मायबाप. चौथा मुलगा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे या ती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कोण कोण्या जातीचा आहे, कोण कोण्या धर्माचा आहे, कोण कोण्या पंथाचा आहे, कधी संत पाहत नाही. सर्वांना पोटाशी धरण्याचं काम माऊली करते. म्हणून आई आपल्या मुलासाठी प्राण अर्पण करू शकते, पण वयाच्या 22व्या वर्षी तुमच्या आमच्यासाठी जगासाठी जिवंत समाधी घेणारी माऊली आहे. म्हणून आईची उपमा माऊली पुढे कमी पडली. दुसरी गोष्ट, बाप आपण ज्या बापाच्या पोटी जन्माला आलो तो बाप आपलं कल्याण करीन काय? नाही करणार. दया करीन. आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, ही दया आहे. पण आमचा मुलगा आळंदीला गेला पाहिजे आणि तो चांगला महाराज होऊन गावात आला पाहिजे आणि त्याला या जन्मात मोक्ष भेटला पाहिजे. किती बापानं देवाले नवस केला? कोणीच नाही. उलट पोरग कधी इकडे टाळ घेऊन उभं राहिलं, त्याचा बाप म्हणते हा का महाराज होते का बाप? मग त्यानं का बँडवर नाचा का बाप? म्हणजे आपल्या बापाला चांगलं सहीनच होत नाही. पोरग कधी टाळ घेऊन पावली करायला लागला, त्याचा बाप म्हणते हा होते वाटते आमच्या घरात ह भ प. मग त्यानं काय व्हा?
म्हणजे आपला बाप आपल्या लेकराला मोक्ष मिळून देऊ शकत नाही, पण संत मोक्ष देता. कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोळी बांधी करी, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, निघाला भक्तिपंथी जगा देत. जगाला देण्यासाठी निघाले संत चौथी सिद्धी, धर्म अर्थ काम आणि मोक्ष जे जया पाहिजे ते आहे रे. म्हणून बाप मोक्ष देत नाही, संत मोक्ष देतात. आई आपल्या मुलासाठी प्राण अर्पण करू शकते, पण तुमच्या आमच्यासाठी वयाच्या 22व्या वर्षी अनाथासाठी समाधी घेणारी माऊली आहे. म्हणून आई बापाची उपमा कमी पडली. तुकोबारायांना म्हणावं लागलं, कायमी पतित कीर्तिवाणू, कारण तुम्ही अवतारच त्याच्यासाठी घेता. कशासाठी? अवतार तुम्हा धरा देण्यासाठी संत महात्मे अवतार घेतात. उद्धराया जन, तुमचा आमचा तर उद्धार केला, पण जड जीव. मग जड जीव कोणते? मंदिराले खांब असतील, पण खांबासाठी मंदिर महाराष्ट्रात नेवासा या गावामध्ये बांधलं. ज्या खांबाला लेटून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबासाठी मंदिर आहे. खांबाचा उद्धार. मंदिराला भीती असतील, पण ज्या भीतीवर बसून माऊलीने भिंत चालवली त्या भीतीसाठी आळंदीत मंदिर आहे. त्या भीतीवर डोकं ठेवून वारकरी दर्शन घेतात. भीतीचा उद्धार. रेड्या मुखे वेद बोलविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. जनजीवाचा उद्धार. गजानन बाबाला रेल्वे गाडीतून खाली उतरून दिलं, गाडी बंद पडली, पुन्हा गाडीत बसली, गाडी चालू झाली, गाडीचा उद्धार. पडल्या विहिरीला पाणी लावलं, विहिरीचा उद्धार. वा वा. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे मृत्यू लोकात येतात. बरं, जे वर्णन करतात संतांचं ते बी सामान्य आहे काय? नाही. वैराग्य तुकोबा. आता आपल्याकडे वैराग्य कोणाला म्हणता लोक? भाकर खात नाही, सफरचंद हाणते. वैराग्य. चहा पेत नाही, दूध 3 लिटर पेले. वैराग्य. बोलत नाही, लिहून देते 2 किलो सफरचंद, 1 किलो बदाम. हे तर बंद आहे, मग खातू कुकून. आज लोक त्यालाच वैराग्य म्हणतात. जे बिचारे नित्य नियमाचे टाळते हे गेले उडत. पण खरं वैराग्य कोणतं आहे? जगातले हिरे माणिक मोती दगडा समान दिसणे याचं नाव वैराग्य. आपली पत्नी सोडता जगातल्या सर्व स्त्रिया आई समान दिसणे याचं नाव वैराग्य. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरे माणिक मोती कवी कर्षकांच्या पराती तुकाराम महाराजांकडे नजराना म्हणून पाठवल्या. महाराज म्हणता, राजे तुमचे वित्त धन ते मज मृत्युके समान, आम्ही देणे सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी म्हणा हरीचे.
पण शिवाजी राजे म्हणता बाबा जगानं जगद्गुरु म्हणावं आणि तुमच्या लेकरायला खायला अन्न नसावं आणि लोकांना जगानं गाथ्याचं पारायण करावं एवढे विद्वान तुम्ही आणि तुमच्या लेकरायला खायला अन्न नाही त्याच्यासाठी मी हे धन आणलं. पण तुकाराम महाराज म्हणता आम्हा घरी धन शब्दचीच रत्ने शब्दचीच शस्त्रे यत्न करू शब्दची अमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. आमचं धन आमची ज्ञानेश्वरी गाथा रामायण भागवत शिवपुराण हे आमचं धन आहे. आम्हाला सुखी पाहिजे असेल तर फक्त गयात माळ घाला. मग छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं मग तुकाराम महाराज माणसाईत पैसे घेत नसतील. आताचे महाराज म्हणजे आता बऱ्याच महाराज तुम्ही पैसे दिले की ते म्हणता भाऊ आपण घेतच नाही. सगळं झाल्यावर मग जैन तारीख गेल्या ते म्हणतात ते कुकडे आहे आपलं. लोक म्हणतात ते गेलं भाऊ आता काय आहे आमच्या काही काही तर म्हणते मी घेतच नाही. पण तुमची जर इच्छा असेल द्यायची तर खिशात ठेवून द्या. कोणाच्या झोपली काय पैशाले हात लावत नाही पण तुमची जर इच्छा असेल तर खिशात ठेवून द्या. मग खिशातले काढायला काय जेसीबी बोलावतो काय. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे कीर्तनकार मृदंगाचार्य गायक भागवतकार यायला पैशाची गरज काय बुवा. पैसे घेऊन कोणी ज्ञान सांगते काय बुवा. एक तर म्हणे संग नाही सांगतात. एक तर म्हणे रावणाची सोन्याची होती त्याने नेलं काय काही म्हणजे माझ उदाहरण मध्ये रावणाची सोन्याची होती म्हणजे त्याने नेलं काय काही. आता पैसा संग न्यायचा नाही पण पैशाची गरज काय 2च मिनिटात सांगतो तुम्हाला. पैसा संग न्यायचा नाही पण पैशाची गरज काय. मालक बाजारात गेला 2 डझन केळं घेतली. बायकोली उपास होता गुरुवार चालू असेल ना. धरा आता हे कसं झालं महाराज जाऊ दे आता आपल्याला वेळ बी कमी आहे ते काही वाढवायला पुरत नाही. मालक गेला बाजारात 2 डझन केळं घेतली. मग त्यानं विचार केला बायको खाणार आहे म्हणतात बायको म्हणे केळच फरार आहे काय करू. काय केळच नाही मग काय आहे म्हणे एवढा मोठा शिरा आहे. म्हणजे सालटं खाणं नाही पण केळं घरलोक जायसाठी सालटायची गरज आहे. तसं पैसा संग न्यायचा नाही पण जीवन जगण्यासाठी त्याची गरज आहे. म्हणून तो संन्याशाली बी लागू आहे. पैसा नसल्यावर कोण खाते. लोक म्हणते हे हे काय हे नाही हु नाही. जगात पैसा आहे तर जग तुमचं आहे. पैसा नाही भावबंद ओळखत नाही बाकीचे तर दूरच. मग छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं तुकाराम महाराज माणसाईत घेतील नाही पण एकटे असल्यावर घेतील. ज्या दगडावर बसून महाराज रोज भजन करत तिथं सोन्याच्या मोहराची थैली नेऊन ठेवली. महाराज आले पाहिलं सोन्याच्या मोहरा दिसल्या. दुसऱ्या दगडावर जाऊन बसले. दगड बोलू लागला महाराज आज तुम्ही माझ्यावर का बसले नाही. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. महाराज का बसले नाही. महाराज सांगता तू पापी झाला गड्या मी तुझ्यावर बसू शकत नाही. दगड सरकला महाराज गेला वलाहून परत वर आला. दगडानं सांगलं महाराज मी आता पवित्र झालो आता माझ्यावर बसा. हे चित्र शिवाजी महाराजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. झाडाच्या आळून धावत आले पाय धरले. वा महाराज एकांतामध्ये आलेली श्री आई दिसणे याच्यापेक्षा काय बोलावं तुकाराम महाराजांच्या बाबतीत. आपले लोक कपड्याच्या दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई दिसली तर उभे राहतात. तो टॅचू नसते का असा. तो कधी दिसला तर म्हातारे माणसं प्लॅस्टिकची आहे का ती आहे. मग ज्याचा काम क्रोध लोभ मद मत्स्य अहंकार सहाजाने धुतले तो साधू तो साधू. मग वैराग्य तिथं आहे. तसंच एकदा आबाजी सोनदेवानी कल्याण लुटलं. कल्याणच्या सुभेदाराची सून दिसायला सुंदर लावण्याचा पुतळा बघावा आणि बघतच राहावं इतकी लावण्य खाली. मावळ्यांना वाटलं या स्त्रीला जर किडनॅप करून रायगडावर नेलं शिवाजी राजे किडनॅप केलं मेघात बसवलं रायगडावर आणलं. दरबार भरल्या गेला. डाव्या पुतळा आपल्या समोर उभा आहे. असं शिवाजी राजाचं सौंदर्य की
शिवाजी राजाला खरोखर पाहत आहे तिला काही कळत नव्हतं. राजाचं सौंदर्य निरखत होती. राजाच्या डोक्यात जिरे टोप होता, धनुष्यासारख्या भुया होत्या, कानात कुंडल होते, डोक्याला चंद्राची कोर आहे, गरुडासारखं नाक होतं, वाघासारखे डोळे होते, धनुष्यासारख्या भुया, तलवारीसारख्या मिश्या, मोत्यासारखे दात आहे, दाढी टपोरी, गळ्यात कवड्याची मोत्याची माळ आहे, अंगावर भरदरी होता, पायात सलवार होती, डाव्या साईडनं तलवार, उजव्या साईडनं कट्यार आहे. शिवाजी राजाचं चिंतन चालू आहे. जगदंब जगदंब जगदंब. राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले. सत्य झाले राजे शिवाजी रुपयवतीचे बघून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. आई म्हणून परत केली सुभेदाराची. शिवाजी राजा मुसलमान लोक म्हणत होते. म्हणून राजाचं वर्णन आहे. ज्या वक्ती छत्रपती शिवाजी राजाचं देहावसान झालं त्या वक्ती एक सरदार दिल्लीला धावत गेला आणि तो औरंगजेबाला सांगत होता, हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, बड़ी खुशी की खबर लाया हूँ. बोले क्या खबर है? आज तक तुमने जिन्हें पकड़ने के लिए जंग जंग पछा बड़े से बड़े विहू रचे, जिन्होंने तुम्हारे दिमाग में शैतानी नंगा नाच उठाया, जिन्होंने शाइस्ते खान की उंगलियां काटी, जिन्होंने अफजल खान जैसे शैतानी सरदार को हार डाला, वो महाराष्ट्र के राजा मराठों के सरदार शिवाजी राजे भोसले अल्लाह को प्यारे हो गए. हुजूर क्या बकते हो? सचमुच में झूठ नहीं बोलता. शिवाजी राजे इस दुनिया में नहीं रहे. हे त्या औरंगजेबाने ऐकलं आणि तो त्याच्या त्या तख्तावरून, त्याच्या त्या सिंहासनावरून, त्या दिल्लीच्या तख्तावरून तो धडधड 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 खाली उतरून आला. त्याने डोक्यातला हिरवा किमाऊंज काढला, जमिनीवर ठेवला आणि त्याच्या खुदाकडे, त्याच्या अल्लाहकडे तो नमाजाच्या रुखाचा पडत होता. या खुदा, या मालिक, या मेरे परवरदिगार, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, या मेरे खुदा, या मालिक, आज तक इस इस्लाम के बंदे ने जिंदगी भर तेरी बंदगी की है. इस आलमगीर औरंगजेब ने इस्लामी सल्तनत बढ़ाने के लिए पूरी जिंदगी निछावर कर दी. मालिक, कभी तेरे सामने अपना दामन नहीं फैलाया, लेकिन या खुदा, या मालिक, या मेरे गरीब नवाज, आज ये इस्लाम का नेक बंदा तेरे सामने अपना दामन फैला के एक भीख मांगता है. मेरे मालिक, आज इस गरीब के दामन में इतना डाल दे मेरे गरीब नवाज. आज तेरे दरबार के दरवाजे खुले रखना, क्योंकि बहू बेटियों की इज्जत करने वाला राजा छत्रपति तेरे दरबार में आने वाला है, तेरे दरबार में आ रहा है. अरे छत्रपती शिवाजी राजाच्या मरणाची खबर ऐकावी आणि औरंगजेबाच्या डोळ्यातून असं पडावे, असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जिजाबाईने जन्माला घातला. म्हणून राजाचं वर्णन आहे. जरी का होता शिवाजी राजा, जरी का होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी केली प्रजा. आई बहिणीची आबरू राखणार, आई बहिणीची आबरू राखणार, आई बहिणीची आबरू राखणार, आई बहिणीची धन्य धन्य शिवाजी सरदार, धन्य धन्य शिवाजी सरदार. जरी का होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी केली प्रजा. आई बहिणीची आबरू राखणार, धन्य धन्य शिवाजी सरदार. काही लोक म्हणतील महाराज कीर्तनात पोवाडे म्हणतात काय? अरे या पोवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातली वीरश्री जागृत होती. या
माध्यमातून वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना झाली. 18 पगड जाती सोबत घेऊन वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण मानलं गेलं या पोवाड्यातून. बाजीने खिंड पावन केली या पोवाड्यातून. प्रताप खानाला मातीत घालण्यासाठी निघाले फक्त 7 जण घेऊन. अरे धर्मासाठी प्राण अर्पण केला. रक्ताचा थेंब थेंब हर हर महादेव म्हणत राहिला. इस्लाम धर्म स्वीकारला नाही. ते संभाजी राजे घडले या पोवाड्यातून. एक मावळा काय गेल्यावर आला. साहेबांना मुद्दा केला आणि मावळा काय म्हणतो, राजे अष्टमीच्या दिवशी आमच्या घरी शुभ मुहूर्त आहे. बाल रायबाचे लग्न आहे. आपण यावे, आपल्या पदस्पर्शाने आमचे गाव पावन करावे. आपला भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. राजे शब्दही बोलत नाही. शेलार मामा म्हणता का बोलत नाही शिवबा. जिजाबाई म्हणता मामा याच दिवशी किल्ले गोंढाण्यावर अक्षता टाकायचं वचन आता शिवबानी आम्हाला दिलं. आमचा प्राणाहून प्रिय असणारा हा गड किल्ले गोंढाणा राजे जयसिंगाच्या तहामध्ये आम्हाला सोडावा लागला. पण आज याच गडावर हिरवं निशाण फडफडायला लागलेला आहे. या किल्ल्याचा किल्लेदार आहे उदयभान राठोड. त्या ठिकाणी कमल कुमारीला पळवून आणलेला आहे. हिंदू धर्माच्या मुलीबाईंना नेलं जातं, त्या ठिकाणी ठेवलं जातं. तू तुझ्या घरचं लग्न काढे अडवाव आणि घरावर यावं. मी तुझी वाट पाहिली मुलीच नाही. मला त्यांना नदी संकटात असताना राजाची लढायला जावं आणि या मालुसरेने लग्नात निर्वाह वाहून आहे ते आम्हाला शोधलं जात नाही. आधी लगीन गोंढाण्याचे मग रायबाचे. ते तानाजी मालुसरे या पोवाड्यात जन्माला आले. राजासारखा चालणं, राजासारखं बोलणं, राजासारखं उंची, राजासारखी दहावी जमातीमध्ये जन्माला आलेला एक मावळा, त्याचं नाव होतं शिवा काशी. राजे म्हणतात शिवा अरे माझा डबल दिसतो तू. हो राजा. मग स्वराज्याची एक जबाबदारी आहे तो पालपालशील काय. अव या धाग्याला एक जबाबदारी काय. या स्वराज्यासाठी कधी मरणही आलं तरी बदलून पडील हा शिवा काशी. मग आमचा पोशाख तुझ्या अंगावर घाल शिवा. मी तयार आहे. आपला पोशाख शिवाच्या अंगात घालत असताना राजाचे डोळे पाण्याने डुबडबले गेले. अरे माझा पोशाख त्याच्या अंगात घालणं चालू आहे म्हणजे याला माहित आहे काय पुढे काय होणार. या स्वराज्यासाठी आम्हाला एक एक मावळा, आमचे प्राणाहून प्रिय असणारा एक एक मावळा या स्वराज्यासाठी आम्हाला गमवावा लागतो. पण आज माझा पोशाख शिवाच्या अंगात घालणं चालू आहे म्हणजे काय होणार आहे. शिवाला काय घालणार. राजाच्या डोळ्यातल्या आत्माचा थेंब शिवा काशीच्या हातावर पडला. शिकू कमी राहू. शिवानं बघितलं आता तुमच्या डोळ्यात असू. कळकळून शिवाला मिठी मारली. शिवा शिवा अरे माझा पोशाख तुझ्या अंगात घालणं चालू आहे. शिवा तुला माहित आहे काय पुढे काय होणार आहे. हो राजू मला माहित आहे. मला माहित आहे राजू. रडू नका. शेती जोहराच्या फौजमध्ये गेल्यावर या शिवा धावेचे तुकडे तुकडे होणार. पण राजे शिवा धावी म्हणून तरी जन्माला आलो असेल. मरताना छत्रपती शिवाजी राजा म्हणून कापतील मला. म्हणून या राजा म्हणून या कधीतरी या धाव्याला इतिहासात अमर राहू द्या. राजा अमर राहू द्या. शिवा धावी म्हणून जिवंत राहिल्यापेक्षा छत्रपती शिवाजी राजा म्हणून मेलेलं बरं. लाख मेले तरी चालतील राजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत या पोवाड्यानं घडवले. म्हणून राजाचं वर्णन आहे. धन्य धन्य शिवाजी शूरपराक्रमी वीर. धन्य धन्य शिवाजी शूरपराक्रमी वीर. किरे नंतर पाजुनी पाने दुष्ट मोहराज. घडविला स्वराज्याचा इतिहास. लाविली गुलामीची रुबाब. लाविली गुलामीची रुबाब. पावन केला कृष्णेचा घाट. पावन केला कृष्णेचा घाट. पावन केला कृष्णेचा घाट. मराठेशाहीला मांडला घाट.
नशीब काढा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं जो आनंद आहे, इथं जे सुख आहे, हे स्वर्गात सुद्धा नाही, हे दाखवत आहे. म्हणून एक लाल मायेनं घडवला की त्यानं स्वराज्याची स्थापना केली, 18 पगड जाती सोबत ठेवल्या. मग आपल्या पोटी तसे मुलं जन्माला येतील नाही का? आज बी आपल्या पोटी तसे मुलं जन्माला येतात, पण आमचे तसे संस्कार नाही, आमच्या मुलांना आमची तशी शिकवण नाही, आमच्या मुलांना